ठाणे महापालिका क्षेत्रात 31 मे पर्यंत नालेसफाई पूर्ण करण्याचे आदेश दिल्यानंतरही कामे रखडल्यानं आता महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी 5 जूनची नवीन मुदत जाहीर केली आहे. तसंच पावसाळा तोंडावर आला तरी शहरातील अनेक नाल्यांच्या काठांवर गाळाचे ढीग अजूनही पडून असल्याचं चित्र असून या नव्या मुदतीत तरी कामं पूर्ण होणार का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झाला आहे. पावसाळ्यापूर्वी शहरातील नालेसफाईची कामं 31 मे पूर्वी पूर्ण करण्याचे आदेश महापौर शर्मिला पिंपळकर आणि आयुक्त सौरभ राव यांनी प्रशासनाला दिले होते. नाल्यातून काढलेला गाळ तातडीनं उचलून योग्य ठिकाणी टाकण्याच्या सूचनाही देण्यात आल्या होत्या. मात्र प्रत्यक्षात अनेक भागांमध्ये गाळाचे ढीग अजूनही नाल्यांच्या काठावर पडून असल्याचं चित्र असून 31 मेच्या मुदतीसाठी 3 दिवस शिल्लक राहिली असतानाही नालेसफाईची कामं पूर्ण होऊ शकली नाहीत. नालेसफाई कामांचा आढावा घेण्यासाठी आयुक्त सौरभ राव यांनी बुधवारी घेतलेल्या बैठकीत ही बाब उघड होताच त्यांनी नालेसफाईसाठी 5 जूनची नवीन मुदत दिली आहे. तसंच नालेसफाईची कामं करताना दर्जा, गती आणि वेळेचे नियोजन यावर विशेष भर देण्याच्याही त्यांनी सूचना केल्यात. ठाणे महापालिका क्षेत्रातील नालेसफाईच्या कामांचा प्रभाग समितीने आढावा घेताना आयुक्त राव यांनी अधिकाऱ्यांना कामाचा वेग वाढवण्याचे निर्देश दिलेत. नालेसफाईची उर्वरित कामे 5 जून पर्यंत युद्ध पातळीवर पूर्ण करण्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी अतिरिक्त मनुष्यबळ आणि यंत्रसामुग्री उपलब्ध करून देण्याचे आदेशही बैठकीत दिले आहेत. ज्या परिसरात नालेसफाईची कामं सुरू आहेत किंबहुना ज्या ठिकाणी काम करताना अडचणी निर्माण होत असतील तर त्या ठिकाणच्या स्थानिक लोकप्रतिनिधींशी संपर्क ठेवावा. त्यांच्याकडून नालेसफाईबाबत ज्या सूचना येतील त्याची अंमलबजावणी करावी अशा सूचना त्यांनी सर्व सहाय्यक आयुक्तांना दिल्या आहेत.